वाव. अगे ऐक ना, हा, बोला हो. तुझ्याकडे पैसे आहेत का काय? नाही हो. थोडेफार पण नाही? अहो, कसलेच नाही हो पैसे माझ्याकडे, काहीच नाहीये. काय बघ ना, असले तर थोडेफार तरी. अहो अजिबात काही एक फुटका मनी नाही माझ्याकडे. शपथ घेऊन सांग. अहो शपथ म्हणते, माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत. तुझी शपथ घेऊन सांग, तुझी शपथ. माझी होय बघा. माझ्याकडे पैसे नाहीयेत हो, अजिबात पैसे नाहीयेत. मग जाऊ दे, बरं झालं. अगं काय झालं, तुझ्या साडीखाली खाली 10,000 रुपये होते ना, ते मला जरा अर्जंट काम होतं म्हणून ते द्यायचे होते एक जणाला. मग ते मी दिले होते. मी टेन्शन मध्ये आलो, मला वाटलं तुझे होते का काय. बरं झालं, माझेच होते. ठीक आहे. कहां से आ गई? अरे देवा, ये गड़बड़ है बाबा. तुम्हाला असं का वाटतंय मी किटकिट करते, भांडणं करते, सारखं तुमच्याशी भांडणं करण्यासाठी काही कारण शोधून काढते, सारखा राग राग का वाटतं बरं तुम्हाला असं? अहो बाकीच्या बायका बघा किती आगाऊ आणि किती बेकार आहेत त्या, त्यापेक्षा मी किती बरी आहे. का सारखं तुम्हाला असं वाटतं मी वाईट आहे म्हणून? हा, तू आतापर्यंत कधी मला बाहेरच्या बायका बघू दिल्या? जा तुम्ही बाहेर. बोलणं चुकीचं आहे. बाहेर जा. काय इथं? जा बाहेर. कहां से आ गई? येस. अच्छा, फॉरेन वाल्या बाईचा फोन आहे रे. सॉरी मॅम, सॉरी, जस्ट वेट. अगं काय करते तू? का काय झालंय? अगं मॅडम आहेत त्या लंडनच्या. सगळं माहितीये, मग तुमचे पाळ्या मुळं खेळा खुळा सगळ्या माहितीये. काय काम करू देणार नाही मला यार. खरंच. कहां से आ गई? मला ना हाकलूनच लावणार आहे कामावर. अहो रात्री मटण आणलंय, त्याचं कालवण करू का? रात्री मटण आणलं त्याचं? मग रात्री काय खाल्लं आपण? अरे देवा. रात्री आला तर तुम्ही पिऊन, मग तुम्ही खाल्लं ते पाण्यासोबत बुडवून आणि जबरदस्ती मलाही खायला लावलं. मग ते मटण काय करू, आता करू का नको? करू का? खरंच आता काय काय? पाण्यासोबतच खायचं आहे. जबरदस्ती मलाही खायला लावलंय. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बायको म्हणजे काय असतं ते. बायको म्हणजे काय असतं ना, ते मी आज तुम्हाला परफेक्टली एकदम सांगणार आहे. अहो 5 मिनिटापूर्वी घरामध्ये आहे ना, क्लिप आहे ना, क्लिप, डोक्याची हेअरबँड आपण म्हणतो तो. हा कुठं ठेवलाय ना, तो जर भेटला ना बायकोला तर आपण म्हणाल ते हरण. तो जर भेटला ना तर म्हणाल ते हरण आपण. पण 5 वर्षापूर्वी आहे ना, एक 2-3 सेकंदाचं छोटंसं, नुसतं एकदम हलकंसं नाजूक असं नवऱ्यानं काहीतरी बोललेलं छोटंसं भांडण असेल ना, त्याची तारीख, वेळ, टायमिंग सगळं एकदम बघा कशी एकदम डिक्टू सांगते तेवढी. आणि ह्यालाच म्हणतात बायको. हा, कहां से आ गई?